अरे मंगेश शेठ आले. ठीक आहे मंगेश शेठ लगेच स्पेशल चहा घे. मंगे ए मंगे ए कुठं हरवलाय? हे अरे इथं लगा नको ते डाउनलोडिंग होऊन बसले. काय करावं काय कळ नाही. तुमचं काय चहा घ्या. मंगे तुला चहा पाहिजे का नको ते सांगा दे. तू काय येणार का रे? लोक इथं कशाला येतात? द्यायचा त्याला. हा अरे नाही म्हणते तर राहू दे की. तुला लय पुळ काय रे त्याचा. अरे लेकराला टेन्शन आले. वाईस टेन्शन कमी होईल. पिऊ दे की चहा. ए दे चहानी पित्त होतो. नो ए नो काय नो. यस ए दे रे. अरे गप्पा त्याला तरी इचरा गेला का चहा पाहिजे का नको. ए मंगे लगा तुम्हाला उधार चहा द्या ते द्या. वरनं तुमची ही नाटकं होय. पाहिजे का नको सांग. ए अरे इथं विचार करून माझं डोकं फुटायची वेळ आली. अरे अरे पण झालंय काय? हा अरे मला नुसतं सांग. डायरेक्ट बातमी करतो व्हायरल करून टाकतो. तू फक्त मला सांग मॅटर काय. अरे मी जखम बघितली. ह्यो कसला मॅटर आहे? आणि मॅटर झाल्यावर जखम होती. जखम झाल्यावर कधी मॅटर झालेला ऐकलं का येड्या मॅटरच्या? मी गोपाळच्या मानावर जखम बघितली. गोपाळच्या मान मजा नाही पण याच्यात. त्यात काय एवढी मजा नाही. काय तू खरंच गोपाळच्या मानावर जखम बघितली होय? होय तर. अरे मग तू काय करणार आता? जामकरला सांगणार होय? हे असं कसं सांगणार आहे? लगा गोपाळ आपला दोस्त आहे की. होय की. आता जामकरला कळलं तर ती उगाच अडकवल गोपाळला. अरे नाही सांगितलं तर मी अडकल. पण कोण कशाला कुठं काय अडकणार आहे मला सांगा की राव. पत्रकार आहे ना मी. हे सुंदर काय नाही त्या जामकरनी गोह्याला सांगितलं होतं की गावात कुणाच्या मानावर जखम आहे ती मला सांग म्हणून. आणि मंग्यानं आता नेमकं गोपाळच्या मानावर जखम बघितली. अच्छा आणि ते आता जामकरला सांगायचंय. अरे पण ह्याच्यात कुठं बातमी आहे? हा ए अरे लाज वाटते का तुला? इथं मला गोपाळचं टेन्शन आलं आणि तुला बातमीच पडलंय वय. ए ऐका मी काय म्हणतो. मंग्यानं आपल्याला काही सांगितलं नाही आणि आपण मंग्याचं काही ऐकलं नाही. हा कुणाला काही सांगायची गरज नाही. म्हणजे आपला गोपाळ याच्यात अडकाय नको. काय ठरलं तर मग आपण गोपाळच्या मानावरच्या जखमेबद्दल जामकरला सांगायचंच नाही. जीव गेला तरी ठीक आहे. लाव आता काय. चहा दे. चल 500 रुपये. खरंच मला एखादं हांड इथं सापडलं ना माझं टेन्शनच निघून जाईल. काय तरी खणूनच बघतो. थांबा ही काय करतोय इथं? ये तू काय माझ्यावर पाठ ठेवून होतीस काय? इथं काय करतेस तो? आणि तुम्ही सांगा मला तुम्ही काय करत होता इथं? बाई म्हणजे जे ती लाली जे बोलली ते खरं होतं तर मला कळलं पाहिजे. काय चाललंय हो तुमच्या दोघांचं इथं? मी बी हेच विचारायला आले होते पण हे सांगतायत कुठं? फुलात आहे अगं 2-4 दिवस झाले रोज रातच्याला हित यांचं काहीतरी लपून छपून चाललेलं असतंय. अहो काय हरवलंय का तुमचं? तुम्ही दोघे आता कडेकडे नाच जाता की नाही? गुमान जाऊन झोपायचं. मध्ये मध्ये नाक खोपसायचं नाही. समजलं का? चला निघा निघा नाही तर मी आज जाईन आणि दरवाजाची कडी लावून घेईन आतनं. मग बस तुम्ही बाहेर बोंबलेत. नाही नका नका आम्ही जातो. निघा चले जा. रंजे अगं चल. रंजित चल ना. निघ. मला कळलं पाहिजे इथं काय चाललंय. ताई माई अक्का तात्या दादा मामा काका सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आता इथे खेळ सादर होणार आहे. ज्याला बघायची इच्छा असेल त्यांनी थांबा. ज्यांची बघायची अजिबात इच्छा नाही त्यांनी थांबा. गोपाळ नावाचा टेलर व्हिडिओग्राफरच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुला अटक करायला आलोय.
काय बोलतायत जामकर साहेब, बघितलं का? मी खून केलाय. अहो त्या फोटोग्राफरशी माझा काय संबंध? काय संबंध आहे, काय संबंध नाहीये, कळेल सगळ्यांना. तुलाही कळेल, यांनाही कळेल. कुठे माती खाल्ली मी, नक्की काय पुरावा मागे राहिलाय? मला आधीपासूनच संशय होता या बाप लेखांच्यावर. त्यांचं खानदान आतल्या गाठीचं आहे. मी सांगत होतो ह्यो व्हिडिओग्राफरच्या घरात होता. ए मामा, अरे तू स्वतः दारू पिऊन तिथं उताना पडला होतास. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. गप तू, तुला काहीच माहित नाही. नाहीतर काय? ए मामा, काय बी बोलू नको. आमचा गोपाळ देव माणूस आहे, असलं काय बी चुकीचं करणार नाही तो. खरं आहे साहेब, आमच्या गोपाळ सारखा देव माणूस या गावात शोधून सापडणार नाही. अहो, जो माणूस कधी कुठल्या बाईकडे नजर पण वर करून बघितलं नाही, तो कसा कुणाचा खून करणार? उगाच आमच्या देव माणसाला असा आरोप करू नका साहेब. सगळ्यांचं झालं. सुधाकर, तुला सुद्धा हे सन्माननीय इसम देव माणूस वाटतं? मला साहेब, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण खरं का खोटं मी ठामपणे नाही सांगू शकत. अहो आम्ही सांगतो ना, गोपाळ असं करणं शक्यच नाही. हो, तुम्ही गावात नवीन दिसताय, तुम्हाला आमच्या देव माणसाबद्दल काय माहिती दिसत नाही वाटतं. पुरावा आहे माझ्याकडे. काय पुरावा आहे तुमच्याकडे?